महामार्गालगत मोकळ्या शेतातील नाल्याच्या दाट झुडपामध्ये सडलेल्या मृतदेहाची 72 तासात ओळख पटवून हत्येच्या गुन्ह्याचा उलगडा गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या टीमने केला। या हत्येप्रकरणी 2 आरोपींना अटक केली असून एक विधी संघर्ष आरोपी फरार आहे। या मैताची ओळख पटवण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मैताचे फोटो, अंगावरील कपडे व वस्तू यांची तब्बल 1000 पत्रके भिंतीवर चिपकवून व सार्वजनिक ठिकाणी वाटण्यात आली। मैताच्या पायातील दोरा आणि चप्पलमुळे ओळख पटवण्यात पोलिसांना यश मिळाल्यानं या हत्येचा उलगडा केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली। महामार्गावरील बाफाणे ओव्हरब्रिजच्या लगत असलेल्या मोकळ्या शेतातील नाल्याच्या दाट झुडपामध्ये 20 ते 25 वर्षे अनोळखी व्यक्तीचा सडलेल्या स्वरूपातील मृतदेह 22 नोव्हेंबरला आढळून आला होता। त्यावेळी अकस्मात मृत्यूची नोंद नायगाव पोलिसांनी केली होती। मृतदेहाचा सांगाडा पोलिसांनी जे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड तसेच इतर हत्याराने गंभीर दुखापत करून हत्या केल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्यानंतर नायगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता। सदर गंभीर स्वरूपाचा खुनाचा गुन्हा केल्यानंतर आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने निर्जन स्थळी टाकलेल्या मैताचे प्रेत पूर्णपणे कुजून आणि सडून शरीरावरील त्वचा गळून हाडांचा सापळा सापडलेल्या मैताची ओळख पटविणे आणि मारेकऱ्यांचा शोध घेऊन गुन्ह्याचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे होते। वरिष्ठांनी दाखल गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट 2ला सूचना दिल्या होत्या। गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या पोलिसांनी 3 पथके बनवून मिसिंग तपास सुरू केला। त्यावेळी 8 नोव्हेंबरला नायगाव पोलीस ठाण्यात 23 वर्षाचा लवेश माळी हा मिसिंग असल्याची माहिती मिळाली। मैताच्या अंगावरील कपड्यावरून त्याच्या नातेवाईकांनी ओळख पटली। मैताला दररोज अंमली पदार्थांची नशा करण्याची सवय असल्याने त्याच्या सोबतच्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली। लवेश याच्या सोबत नशा करणाऱ्यांनी त्याची हत्या केल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली। एका प्रत्यक्षदर्शीकडे पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी करत आरोपींची नावे निष्पन्न केली। नायगावच्या चंद्रपाडा येथून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतला। 8 नोव्हेंबरला मयत लवेशने आरोपीची रिक्षा चालविताना डंपरला मागून ठोकल्यानं रिक्षाची काच फुटून नुकसान झाल्यानं आरोपीचा त्याच्यावर राग होता। गुन्ह्यातील 3 आरोपी आणि प्रत्यक्षदर्शींच्या झोपडीमध्ये त्यांनी एकत्र नशा केली। त्यावेळी विधी संघर्ष बालकाच्या खिशातून मयत लवेश याने 5000 रुपये चोरल्याचा संशय घेऊन त्याला ठोशाबुक्क्यांनी मारहाण करून डोक्यात दगड घालून जीवे ठार मारत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह झाडाझुडपांमध्ये फेकून दिल्याचं कबूल केला। वरील कामगिरी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वसई युनिट 2चे पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर शिंदे, सुहास कांबळे, सहाय्यक फौजदार रमेश भोसले, संजय नवल, पोलीस हवालदार रवींद्र पवार, प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारे, दादा आडके, सुधीर नरळे, प्रशांत कुमार ठाकूर, अमोल कोरे, मसूब केकांत चौधरी, सायबरचे संतोष चव्हाण यांनी केली आहे। दिनांक 24/11/23 रोजी काही लोक बामनपाडा या ठिकाणी लघुशंकेसाठी गेले होते। त्या ठिकाणी त्यांना एक सांगाडा दिसून आला, त्याचे पूर्ण अंगावरचं मांस गळून गेलेलं होतं। त्या लोकांनी पोलीस चौकीला ही माहिती दिली। त्या माहितीवरून पोलीस त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी ती बॉडी ताब्यात घेतली आणि ती बॉडी त्याच्यासाठी पोस्टमॉर्टमसाठी जे हॉस्पिटलला पाठवली। जे हॉस्पिटलला पाठवल्यानंतर त्याच्या स्कलमध्ये फ्रॅक्चर आलेलं होतं, त्यामुळं हा खुनाचा गुन्हा प्रकार आहे असं त्यांनी डॉक्टरांनी अभिप्राय दिला। त्या अभिप्रायावरून नायगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला 24/11/23 रोजी। त्या गुन्ह्यावरून आमचे समांतर पथक तयार करण्यात आले। त्यामध्ये गुन्हे शाखा 2चे अधिकारी रणवरे, त्याचप्रमाणे कांबळे, त्याचप्रमाणे शिंदे API ह्या तिघांनी 3 पथके तयार करून ही बॉडी जी आहे ती बॉडी कुणाची आहे हे खूप मोठं आव्हान होतं शोधण्याचं। ह्या तिघांनी 3 पथके तयार केली। त्या 3 पथकांनी वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन पॉम्पलेट्स तयार करून वाटले। पॉम्पलेट्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा होता की त्या मैताच्या पायाला धागा बांधलेला होता। तो विशिष्ट प्रकारचा धागा ते आदिवासी लोक बांधतात। त्याचप्रमाणे ती चप्पल घातलेली होती आणि अंडरपॅन्ट जी होती ती माचो कंपनीची होती। ह्या 3 दुव्यांच्या आधारे ह्या लोकांनी वेगवेगळ्या लोकांना हे पॉम्पलेट्स वाटले होते। त्या पॉम्पलेट्सवरून मग काही लोक समोर आले आणि त्यांनी मैताला ओळखलं। ते मैताचं नाव लवेश रमेश माळी असं होतं। मैताचं नाव ओळखल्यानंतर मग पुढचं आव्हान होतं आरोपी शोधणं। तर त्याच्यासाठी सुद्धा यांनी परत परिश्रम घेतले आणि त्याचे जे मित्र होते जे त्याच्याबरोबर नेहमी नशा करण्यासाठी बसायचे त्या लोकांना पहिलं राऊंड अप केलं। त्याच्यापैकी एक मित्र मिळून आला। त्याच वेळेला आम्हाला एक गुप्त बातमीदार देखील मिळाला, गुन्हे शाखेच्या लोकांचा गुप्त बातमीदार। त्या बातमीदारांनी माहिती दिली की हे 4 लोक एका ठिकाणी दारू पिण्यासाठी आणि नशा करण्यासाठी बसलेले होते। त्यावेळीच त्यांच्यात वाद झालेला होता। हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सांगितल्यानंतर आम्ही मग त्या दिशेने कॉन्सन्ट्रेट केलं आणि त्यापैकी एक आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने गुन्हा कबूल केला। गुन्हा करण्याचं कारण असं होतं की मयत जो आहे
त्या मैताने जो आरोपी अटक झालेला आहे त्या आरोपीची रिक्षा चालवण्यासाठी घेतली होती. ती रिक्षा चालवत असताना त्यांनी एका डंपरला धडक दिली आणि त्या धडकेमध्ये त्या रिक्षाचं नुकसान झालं. ते नुकसान भरपाई करून दे म्हणून मैताच्या मागे ते लागले होते. त्याचप्रमाणे तिसरा जो आरोपी आहे, मायनर आहे, तो त्या आरोपीच्या खिशातून मैताने 5,000 रुपये चोरण्याचा प्रयत्न केला होता. ह्या दोन्ही कारणामुळे ह्या 3 आरोपींनी संगनमत करून मैताला मारहाण केली, जबर मारहाण केली, दांडक्याने वगैरे त्याच्या डोक्यातपर्यंत मारलं होतं. त्यामुळे तो मयत झाला. मयत झाल्यानंतर आरोपींनी गुन्हा लपवण्यासाठी हे जे बॉडी आहे ती जंगलात फेकून दिली होती. परंतु काही लोक तिथं लघुशंकेला गेल्यामुळे ती बॉडी आम्हाला मिळाली आणि हा गुन्हा ओपन झालेला आहे. सर, हे जे मयत आहे कुठलं आहे? हा मयत जो आहे बेबीपाडा नायगावचाच राहणारा आहे आणि याच्यापैकी जे आरोपी आहेत ते पण त्याच ठिकाणी राहणार आहे. जो फक्त मायनर जो आरोपी आहे तो भटकता आहे, तो मुंबईकडे राहणार आहे. तो यांच्याबरोबरच असतो नशा करण्यासाठी. किती आरोपी आतापर्यंत अरेस्ट केले? आतापर्यंत 1 आरोपी अटक केलेला आहे आणि बाकी 2 आरोपींची नावं निष्पन्न करण्यात आलेली आहेत. त्यापैकी एक मायनर आहे, तो पण ताब्यात घेण्यात येईल आणि तिसरा जो आरोपी आहे तो आम्हाला ऑलमोस्ट मिळालेला आहे. आज संध्याकाळपर्यंत त्याचा ताबा आम्ही घेऊ.